सगळेच सांगतात, पण आज त्याच महाराजांच्या महाराष्ट्राची काय परिस्थिती झाली आहे याची जाणीव करून देण्यासाठी मी आज इथे उभे आहे. राजे, पन्हाळ्याच्या किल्ल्यावर तुम्ही दाद दिली फितुरांना. आज त्याच पन्हाळ्याच्या पंचतलांकित हॉटेलमध्ये आज तुमचेच मावळे नाचवतात आणि नाचवतात सुभेदारांच्या लेकी सुनांना. राजे, इथे अत्याचाराबद्दल होत नाहीत हातकलम, उलट केली जातात आणखीन बळकट, आणखीन एखादा अत्याचार किंवा काळा कोटाचे प्रपंच चालवण्यासाठी. राजे, आता तानाजी बाजी मुरारबाजी सुद्धा बोलू लागलेत फितुरांच्या भाषा. आपल्याच डोळ्यात एकत आपल्याच लेकी सुनांशी कत्तल होत असताना बदलत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा. राजे, तुमची इच्छा होती हे राज्य व्हावं, तो श्रींची इच्छा. आता आमचेच मावळे गरजतात हे राज्य नष्ट व्हावं, ही श्रींची इच्छा. राजे, तुम्ही गरजला होता मराठा तितुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आता आमचेच मावळे गरजतात मराठा तितुका खेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म बुडवावा. राजे, तुमची आठवण येते कधीतरी सरकारी कचेरीतल्या तुमच्या त्या तस्वीरीकडे पाहून. मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचं, पण घालतो वाद तुमचा जन्मसाल 1630 का 1632. राजे, अलीकडील महाराष्ट्रात तुम्ही तीनदा जन्माला येता. नशीब तुम्ही जन्माला आले होते की नाही यावर आणखीन नाही वाद सुरू झाला. मग राजे, अशा वेळी तुम्ही असायला हवं होतं, पण परत वाटतं राजे तुम्ही नाही यात तेच बरे. तुम्ही असता तर स्वराज्याच्या मागे लागले असता, तुम्ही असता तर गडकिल्ले घेण्यासाठी धावले असता. पण राजे, आता गडकिल्ले तरी सुरक्षित राहिलेत कुठं? त्यासाठी तुम्हाला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता. आणि राजे, आता मतदारसंघ तरी सुरक्षित राहिलेत कुठं? त्यासाठी तुम्हाला श्रेष्ठींच्या पायावर झुकावं लागलं असतं. आणि आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभा केलं म्हणून बाणेदारपणे दरबार त्यागणारे तुम्ही श्रेष्ठींच्या पुढे झुकाल कसे? म्हणाल, माझे तानाजी बाजी मुरारबाजी माझ्या पाठीशी असताना मला फिकीर कसली. पण राजे, आता ते तानाजी बाजी मुरारबाजी तरी पहिल्यासारखे राहिली आहेत कुठं? आत्ताचे आमचे कार्यकर्तेच वेगळे, सकाळी एकाकडे, दुपारी दुसऱ्याकडे आणि संध्याकाळी जेवणावेळी तिसऱ्याकडं, आणि दुसऱ्या दिवशी त्याचाच अपक्ष उमेदवारी अर्ज असतो. राजे, तुम्ही म्हणाल एक तरी तानाजी भेटेल मला. हा, जरूर भेटेल तुम्हाला. तुम्ही म्हणाल जा तानाजी कोंडानं घेऊन ये. तानाजी पहिल्यांदा विचारेल पगार किती, महागाई भत्ता आहे ना. एवढंच होऊ नये झालाच तानाजी जायला तयार तर आत्ताच युगराज मोबाईलचं आहे. तानाजी कोंडाण्यावर लढतोय आणि खाल्लं कोणतरी फोन करल, काय तानाजी ओव्हर टाइम करतो का काय लेका? इथं आपलं गरमागरम शिजून आणि 2 क्वार्टरच्या बॉटल तयार आहे. तुझं आपल्या लढाईत चाललंय. तू लढून तुला काय मिळायचं? किल्ला मिळायचा शिवाजींना. तू का मरतो फुका? ये खाली धाब्यावर पार्टी करू. मग राजे, अशा वेळी वाटतं की तुम्ही असायला हवं होतं, पण राजे तुम्ही नाही या तेच बरे. तुम्ही म्हणाल नसेल पक्ष नसू दे, नसतील तानाजी बाजी मुरारबाजी नसू दे, लढू जनतेसाठी, झगडू रयतेसाठी, करू या लोकांसाठी. पण राजे, रयत तरी त्या लायकीची राहिली आहे कुठं? पैसे घेऊन देह विकणारी बाई आणि पैसे घेऊन मत देणारी जनता, यात तरी आता फरक उरलाय कुठं? म्हणून राजे, तुम्ही नाही यात तेच बरे. पण यावंच वाटलं महाराष्ट्रात केव्हा तर एक करा, येताना माँसाहेब जिजाऊंना घेऊन या. कारण जोपर्यंत तिथं जिजाऊच पैदा होत नाहीत तोपर्यंत तिथं शिवाजी जन्माला येत नाहीत. आणि जेव्हा जेव्हा असे शिवाजी जन्माला येतील ना, तेव्हा खऱ्या अर्थाने या स्वराज्याचं एक सुराज्य होईल. शिवकाळ एक दुवा आहे, शिवछत्रपतींच्या राज्याचं हे एक वेगळंपण आहे. शेवटी जाता जाता, देखो मुल्क मराठों का यही शिवाजी डोला था, मुगलों की ताकतों को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग लगी थी, पत्थर एक शोला था, उसी शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की, यह धरती है बलिदान की.